जय शिवराय मित्रांनो गेल्या वर्षभरापासून एक प्रतीक्षा होती ती म्हणजे तुषारच्या कारल्याच्या प्लॉटला भेट द्यायची। बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होतो की आपण कधीतरी जावे आणि तुषारची कारल्याची शेती पाहावी आणि आज तो योग घडून आलाय। आपण आलेलो आहेत इंदापूर तालुक्यातील झगडेवारी या गावामध्ये। आपल्यासोबत आहेत तुषार गायकवाड, ज्यांची कारल्याची शेती आहे आणि कारल्याच्या शेतीमध्ये सातत्याने ते गेल्या 5-6 वर्षापासून एक अतिशय उत्तम असं काम करतायत। या कारल्याच्या लागवडीसोबत इतर जे काही कारले उत्पादक शेतकरी आहेत त्यांना देखील मार्गदर्शन करायचं। आपल्याकडे आपण काय करतोय त्या आयडिया इतर कारले उत्पादक शेतकऱ्यांना द्यायच्या, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये कुठेतरी वाढ होईल आणि असे जे काही वेलवर्गीय वनस्पती आहेत, वेलवर्गीय जे काही भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, याच्यावरती आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात धोक्याचं सावट असतं। येणारे रोग असतील किंवा बरेच सारे प्रादुर्भाव होतात, याच्यातून कुठेतरी कशा प्रकारे वाचता येईल याचं एक त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं। मी गेल्या बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होतो, परंतु मलाही शक्य नव्हतं आणि आज तो योग घडून आलाय आणि तुषारने आपल्याला वेळ दिली आहे। तर सर्वात प्रथम तुषार धन्यवाद आम्हाला इथे यायला वेळ दिल्याबद्दल। आज या कारल्याच्या प्लॉट बद्दल किंवा कारल्याच्या लागवडीबद्दल, कारल्यातील उत्पादन असेल, कारल्याचा नफा असेल किंवा कारला शेती खरंच परवडते का आणि शेतकऱ्यांना काय अशा गोष्टी आहेत ज्या लागवडीपासून काढणीपर्यंत त्या गोष्टी आज आम्हाला समजून घ्यायच्या, जे तुम्ही नॉर्मली शेतकऱ्याला सांगता। आज आपल्या माध्यमातून सुद्धा जे कोणी शेतकरी पाहतील त्यांना मी आशा करतो की माहिती नक्की उपयोग पडेल। मला एक सांगा, पहिलं तर ह्या कारल्याकडे तुम्ही कधी वळला, म्हणजे कारल्याच्या शेतीकडे तुमचा कधी सुरुवात केली याची? पहिले तर आपण कॉलेजला होतो, आपलं बीएससी मायक्रोलॉजी बायोलॉजी मध्ये आपलं बीएससी कंप्लीट झालेले आहे। शिक्षण काय झालेलं आपलं? बीएससी मायक्रोलॉजी। अच्छा, म्हणजे बीएससी मायक्रोलॉजी करून तुम्ही शेती करत आहात। बऱ्याच जणाला ते पसनी पडत नाही, मग बरेच जण काय म्हणतात की शेतकरी म्हणजे असेच काहीतरी कामधंदे नाहीत म्हणून कुठेतरी शेती करत। ही पूर्वीपासून ही जमीन कारल्या खालीच होती का इथं दुसरे काय तुम्ही पिकं घेतात? नाही, सुरुवातीला आपण मकापासून सुरुवात केली। आपल्याला पाण्याची कमतरता होती, पण आता ह्या वर्षी पाणी आपल्याला भरपूर झालं आहे। अच्छा, तसं आपण एक दुसरा प्लॉट आहे आपला ह्या रानात, आपलं ऑलरेडी गाडीचे। कारल्यामध्ये तुम्ही आता किती वर्षापासून आहेत? म्हणजे 6 वर्ष झालं आपण कंटिन्यू, आपलं आजपर्यंत कारला असं बंदच नाही। रोज आपल्या दारात कारले आहेच। नॉर्मली आता वेलवर्गीय हे जे काही भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, समजा कारला असेल, दोडका असेल किंवा इतर काकडी वगैरे, याच्यावरती रोगाचे प्रादुर्भाव जास्त असतात। म्हणजे नॉर्मली लोक खूपच घाबरतात, खर्चही खूप जास्त आहे म्हणून। तर याच्यामध्ये काय आहे असे की जमीन तयार करतानाच काळजी घेणं गरजेचं आहे? पुढच्या आता आपण पुढे तर जाऊ स्टेप बाय स्टेप, पण जमीन तयार करत असताना त्या कारल्याच्या प्लॉटसाठी किंवा इतर जे काही प्लॉट असतात अशा प्लॉटला काय काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून पुन्हा लागवड झाल्यानंतर काही रोगाचे प्रादुर्भाव दिसून येतात, असं काही आहे ना? सुरुवातीला आपण जर काय करायचं, सुरुवातीला आपण फक्त एक नांगरट प्रॉपर जी मशागत आहे ती करायची, ती तापून ठेवायची जमीन साधारण 1 ते 2 महिने, जेणेकरून त्यातील आपल्याला काही हानिकारक बॅक्टेरिया असतील किंवा काही जीवाणू किंवा काही कीटक ते मरतील त्या उन्हाच्या तापल्यामुळे जमीन। आणि नंतर आपल्याला ते जमीन तापल्यानंतर आपल्याला जे प्रॉपर रोटरून बेड सोडून त्यात बेसळ डोस भरणे, बेसळ डोस भरल्यानंतर मल्चिंग वगैरे हातरणे, ड्रिप जे प्रॉपर काय जे आपल्या सुरुवातीच्या एक स्टेप आहेत त्या करून आपण बिलागवड करणे व बिलागवड केल्यानंतर सर्वसाधारण 10 दिवसात आपलं रोप उगून येतं। आधी काही शेणखत वगैरे? ते शेणखत वगैरे टाकून बेसळ डोस टाकून। अच्छा, शेणखताचं काय असं होत नाही? बरेच जण म्हणतात की काही शेणखतानं वगैरे काही पुढं प्रादुर्भाव येतात, म्हणजे असं काही तसं नाही। फक्त शेणखत आपण उन्हाळ्यामध्ये जास्त, कारण ती हिट निर्माण होती ना, उन्हाळ्यामध्ये आपण टाळतो फक्त शेणखत टाकण्यासाठी। बाकी ऑलरेडी पावसाळ्यात पीक असेल किंवा हिवाळा असेल, शेणखत प्रामुख्याने आपण पहिली प्रायोरिटी आपण शेणखतालाच देतो। लागवडीला प्राधान्य कुठलं आहे? 2 हंगाम आहेत त्याच्यात? ह्या 2 हंगाम आहेत, पावसाळी हंगाम। पावसाळी हंगामध्ये आपल्याला जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यात आपण पावसाळी हंगाम लावू शकतो। जून, जुलै, ऑगस्ट ह्या टाइम जे 3 महिने आहेत त्या टाइम मध्ये आपलं उत्पन्न भरपूर निघतं। अच्छा, ते हंगामामधलं उत्पादन जास्त, कमी खर्च, त्याच्यामध्ये रोग जास्त नाही, पण एक थोडस बुरीचं प्रमाण थोडस जाणवतं, जेणेकरून पाऊस जे पडतो वरून ते आपले हे पान आहेत त्या पानाच्या मागच्या साईडला पाणी साठून राहिलं किंवा वरच्या साईडला पाणी साठून राहिलं तर त्याला आपल्या बुरीचं उन्हाळ्यात त्याचा काही त्रास, उन्हाळ्यात आपल्या डाऊनी जास्त जाणवतो, कारण जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं। उन्हाळ्याची लागवड कधी होते? उन्हाळ्याची लागवड आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात करू शकतो। आता ही लागवड कधीची? ही जानेवारीची, 14 जानेवारी। म्हणजे आता 60 दिवसामध्ये हा प्लॉट जवळजवळ चालू झाला। 60 दिवसामध्ये प्लॉट चालू झाला। आणि किती दिवस प्लॉट चालेल हा? आता आपण जवळपास 1-2-2.5 महिने इथून पुढे प्लॉट चालेल, 4.5 महिन्याचा कालावधी आहे जवळजवळ। चांगल्या प्रकारे चालेल, 120 ते 150 दिवस तिथून पुढे आपण चालू शकतो,
फक्त अच्छा. एवढंच की फक्त आपल्या खाली जे मुळे आहे हा. सर्व मुळी आपलं काम करायला लागेल, मुळी बंद पडता काम नाही किंवा त्याच्यावर निमॅटोडा आला नाही पाहिजे. अच्छा, त्यासाठी काय काळजी करावी लागेल? त्याच्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया जैविक मध्ये भेटतात हं. किंवा केमिकल मध्ये गेलं तर सिजंटाचं वानिवा अच्छा. किंवा बाहेरचं जे काही प्रोडक्ट आहे निमॅटोड साठी अच्छा, व्हॅल्युम फ्लेक्सी वगैरे. बरं. आता हा 14 जानेवारी लागवड केली, आता 2 महिन्यामध्ये तर चालू झालेला आहे. हा. ओके, म्हणजे जमीन काळजी घेणं गरजेचं. आता हा. ह्याच्यामध्ये रोप लावायचं का बी लावायचं? आता म्हणजे प्राधान्य कशाला दिलं जातं किंवा तुम्ही कशाला प्राधान्य देता? आम्ही तर प्राधान्य सुरुवातीपासून 6 वर्षात मी एकदा पण असं रोप लावलं नाही. अच्छा, सर्वसाधारण बियाची बिलाच आपण लागवड प्राधान्य दिले, कारण बीची जी वाढ राहते हा. ती एक रोपापेक्षा जास्त राहते. पण नॉर्मली किती फरक राहतो बियामध्ये आणि रोपामध्ये? 10-15 दिवसाचे? मला तर एवढं नाही काय जाणवत, हा. कारण आपल्यावर जे काही प्लॉट आहेत शेतकऱ्यांचे, अच्छा, तर त्यांनी रोप लागवड केलेत आणि आपलं बी लागवड आहे. त्यांच्यावर आपला प्लॉट आजपर्यंत त्यांच्या लेवल चालूया. अच्छा. पण मला आणखीन एक प्रश्न माझ्या मनामध्ये राहिलेला आहे की जसं आता उन्हाळ्याची लागवड आणि पावसाळ्याची लागवड, या लागवडीमध्ये आता तुम्ही जसं बी डोबले म्हणता, बरं. याच्या बियामध्ये तुम्ही हंगामानुसार काही वाण चेंज करता की वर्षभर एकच वाण वापरता? आता जर आपण अभ्यास केला मार्केटचा, तर आपलं पुणे मार्केटला माल जातो, तर पुणे मार्केटनुसार आपल्याला जे हे मी साईज दाखवतो, ठीक आहे. हे आपलं चिवा कारल्यामध्ये येतं मीडियम. हा. हे रुशान एक व्हरायटीचं आहे. अच्छा, रुशान व्हरायटी याची डिमांड चांगली आहे. ह्याची डिमांड पुणे मुंबई मार्केटला जास्त आहे. अच्छा, त्यामुळे आपण हेच करतो आणि 12 महिने आपलं हीच व्हरायटी राहते थोडक्यात. अच्छा. पण वाणावरती काही डिपेंड? वाणावर डिपेंड राहतात. आता काही वाण असे असतात जास्त टेम्परेचरला बळी न पडणारे, अच्छा, किंवा काही वाण अशी वाण असं आहे की रुशान की हा रुशान असं वाण आहे की टेम्परेचरला जास्त बळी पडत नाही किंवा व्हायरसला जास्त बळी पडत नाही. अच्छा, पण वाण तर भरपूर आहेत. वाण भरपूर आहे, तसं हंगामानुसार वेगवेगळे वाण आहेत ज्या त्या सिच्युएशन मध्ये. जसं पाऊस, हे दोन्ही हंगामाला चालणार वाण? हे वर्षभर आपण लावू शकतो. आणि आता तुम्ही जी सातत्याने लागवड करता याचीच करतो. तुमचा याचा जो काही हे ते चांगला आहे. पण आता लागवडीपासून एक आता कसं असतं ह्या लागवडी म्हणलं की खर्च खूप, आता जसं मी पाहतो ही वरती जाळी केली आहे किंवा हे एक मला खूप आवडलं, हे जे नायलॉनचं आहे, म्हणजे खरंच एक वेलवर्गीयासाठी हा एक मस्त आधार आहे. ओके, चालेल. मग असे जे काही बांबू असेल हे असेल, आता समजा एखाद्याची लागवडच नाही, अशी जर लागवड करायला समजा जर कोणी सुरू केली तर त्या लागवडीसाठी साधारणपणे खर्च किती अपेक्षा, म्हणजे किती खर्च? आता जर नवीन शेतकरी असेल त्याच्याकडे जर सपोज हा बांबू, त्याला तार लागेल आपल्याला किंवा खुटी, ह्या जर मटेरियल नसेल तर आता जर आपण मार्केटमध्ये बघायला गेलो तर एक सर्वसाधारण बांबू आपल्याला 35 रुपयापासून 40 रुपयापर्यंत भेटतो. तर तो एकरी बघायचं म्हटलं तर एकरी आपल्याला 1000 बांबू लागतील. 1000 तेच झाले 40,000 रुपये. प्लस तार जर बघायला भेटली मार्केटमध्ये तर ती 115 रुपये किलो आहे. 100 किलो तार पकडून चला तुम्ही, त्याची झाली 15,000. आणि जाळी वगैरे अजून आपली खुटी राहिली, खुटी सर्वसाधारण 100 रुपयापर्यंत जाते. मल्चिंग आहे, खुटी आहे किंवा जवळपास एक टोटल जर खर्च म्हणला आपल्याला जेवढे हे सामग्रीचा सगळ्या टोटल तर 80,000 आपल्याला पुरत नाहीत नवीन शेतकऱ्यासाठी. जर ज्यांच्यापाशी ऑलरेडी हे मटेरियल आहे त्यांना खर्च कमी आहे. 1-1.5 लाख रुपयाची एकरी खर्च आहे लागवडीचा चालू होईपर्यंत. औषध मटेरियल असेल किंवा काही टोटल. आता मार्केटचं बघितलं तर आपण 30, 35, 40 किंवा यावरेज मध्ये तर मार्केट चालतात. अपेक्षित एकरी उत्पादन काय की जे समजा पावसाळ्यात असेल तर खूप जास्त येतं, उन्हाळ्यात थोडं कमी राहतं? आता पावसाळ्यात जर बघायला म्हटलं आपण तर 20 टनापेक्षा जास्त काढणारे शेतकरी आहेत. आपण पण काढलेलं आहे. पण जर आता जर बघायचं म्हटलं, आता वातावरण खराब आहे, कारले असं सेन्सिटिव्ह पीक आहे की त्याला 20 डिग्री पासून 30 डिग्री पर्यंत सेल्सिअस ती सहन करू शकतं. 20च्या आत बी करू शकत नाही जास्त थंडी. मग जर 20च्या आत टेम्परेचर गेलं तर माल कमी निघणे. आणि जर उष्णता वाढल्यामुळे काही फळांना बाधा होते का? उष्णता वाढल्यामुळे बाकी नाही काय प्रॉब्लेम येत, पण जे सेटिंग असेल सेटिंगला प्रॉब्लेम येतो. मधमाशी आपल्या प्लॉट मध्ये येत नाही. पण शक्यतो आता दिसते आता एवढं अजून वातावरण खराब झालेलं नाही, प्रॉपर चांगले आता सध्या ह्या स्थितीला. पण थोडं 10-15 मधमाशी आणण्यासाठी सुद्धा मी बरेच सारे प्रयोग बघितले, बरेच सारे करतात ते, कुठं गुळ वगैरे करणार. असं तुम्ही काय करता का प्लॉट साठी? काय करायला पाहिजे का? करतात का? केलं तर चांगलेच. मधमाशी येत नसेल ना, बाजारात आपल्याला मधमाशी पेटी भेटते. ते आपण त्याचं साधारण 20,000 पर्यंत काउंट असतो मधमाशीचा, ते आणू शकतो आपल्या प्लॉट मध्ये ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या प्लॉटला फायदा होईल. ठीक आहे, म्हणजे मधमाशी असण्याचा खूप सारा फायदा याच्यामध्ये आहे. मग आता ही जर चालू झालीत, मग आता तुम्हाला मार्केटमध्ये काय त्रास होतो? व्यापारी इथे येतात का तुम्ही मार्केट पर्यंत पोहोचवता? नाही, आता आपले प्रॉपरचे व्यापारी आहेत, आपल्या घरी जागेवरती येऊन माल आपला घेऊन जातात. माल घेऊन आपल्याला मार्केटला जायची गरज नाही. म्हणजे तो तुमचा एक खर्च वाचतो मला, इथून मार्केट पर्यंत जाण्याचा जो खर्च असतो तो खर्च कुठेतरी थोडासा वाचणार. जो 5 रुपये आपला खर्च लागतो मार्केट पर्यंत जाण्याचा, तो आपला खर्च वाचतो. आपण एक स्वतःच ठरवून द्यायचं, बाबा एवढं हे आहे, त्या दाम ठरवून द्यायचं, त्या दामानुसार ते व्यापारी घेऊन जातात. पण आता हा
1.5 लाख रुपयापर्यंत आपण एक खर्च धरला नवीन समजा जरी शेतकरी आले हा. आता याच्यामध्ये उत्पादनामध्ये पावसाळ्यातलं उत्पादन आणि उन्हाळ्यातलं उत्पादन हा. किती फरक पडतोय आणि म्हणजे शेतकऱ्यांना प्रिपेअर कसं आता प्रिपेअर तर वर्षभर तर फळ पाहिजेच पाहिजे. बरोबर आहे आता हा. कुठेतरी हंगाम असतोच कधी समजा पावसाळ्यात भाव कमी होतो कधी हा. उन्हाळ्यात भाव जास्त होतो हा. आता समजा आपण जसं म्हणतो आता यावर्षी टेम्परेचर आहे हा. मग यावर्षी बऱ्याच साऱ्या भागा जर गेले तर ऑटोमॅटिक मार्केट हाय राहणार किंवा समजा आता क्रायसिस चाललेले तर हा. मार्केट डाऊन आलेले आहे डाऊन ते काही चालू बरोबर. असतंय हा. मग आता याच्यामध्ये उत्पादन कुठल्या हंगामात चांगलं आहे आणि भाव कुठल्या हंगामात चांगला मिळतो हे जर थोडं आता आपण पावसाळ्याचं उत्पन्न बघितलं हा. तर उत्पन्न आपलं 20 टनापेक्षा जास्त निघतं मला मागास सांगितलं मी. अच्छा हा पण तेव्हा विषय काय होतो तेव्हा आपल्या सर्वसाधारण दर हा जो काय गेलं मार्केटमध्ये 20 रुपयापासून 40 रुपयापर्यंत आपल्याला दर सापडतो. अच्छा 20 ते 40. हा. जर आपण 20 टन सपोज हा. माल पकडा हा. आणि 20 रुपयाने पकडा अच्छा तर आपले 3 लाख होतात. सपोज 1.5 लाख जरी म्हणून तुम्ही नवीन शेतकरी असेल हा. तरी बाकी आपल्याला 2.5 लाख रुपये निवड नफा राहतो पावसाळ्यात. हा. आणि जर आताचं सिच्युएशन गेली उन्हाळ्यात आता उत्पन्न त्या मानाने कमी कमी निघतं निघतं आणि भाव राहतात 50 रुपये अच्छा भाव 40 ह्या हंगामामध्ये भाव चांगले हा. राहतात 40 प्लस राहतात. हा. पण ह्याच्यात बघायचं गेलं मग आता एकच आहे ना समजा आता पावसाळ्यात उत्पादन जास्त हा. निघालं आणि भाव खाली आले हा. आणि उन्हाळ्यात उत्पादन कमी निघाले आणि भाव जास्त भेटले पण आता म्हणजे थोडीशी ॲव्हरेज तर आहे पण ते माझ्यात म्हणण्याने पावसाळ्यात सर्व शेतकऱ्यांनी लागवड म्हणजे केली पाहिजे टाळली नाही पाहिजे कारण तिथं अच्छा. एक आपलं रिस्क नसती. हा आणि रिस्क आता जर बघायला गेलं ना आता टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपल्याला सर्व म्हणजे थोड्याशा रोगांना किंवा काही संकटांना सामोरं जावं लागतं. जसं की प्रामुख्याने टेम्परेचर वाढलं थ्रिप्स अटॅक जास्त राहतो आणि थ्रिप्स सोबत आपलं डाउनी मिल्ड्यू अच्छा म्हणजे आपला जो खर्च वाढतोय आणि म्हणजे उत्पन्न कमी निघतं. अच्छा म्हणजे पावसाळ्यात म्हटलं तर खर्च हा प्लॉट थोडासा रिस्की आहे त्या हा मानाने रिस्की. बरं समजा आता हे मल्चिंग झालं किंवा लागवडीचा खर्च झाला ते खतं बी बियाणं झालं आता याच्यामध्ये फवारणीचे काय शेड्यूल आहेत म्हणजे समजा आता लागवड झाली 14 जानेवारीला हा. त्याच्यानंतर उगवण आणि उगवणच्या नंतर आतापर्यंत म्हणजे काय फवारण्या म्हणजे कुठल्या रोगाचे प्रादुर्भाव दिसून येऊ शकतात नॉर्मली आणि कुठल्या फवारण्या घेतल्या जातात म्हणजे औषधं जी काय असतील वेगवेगळे ब्रँड बरोबर परंतु कोणते प्रादुर्भाव दिसू शकतात किंवा ती फवारणी आपण घ्यायला पाहिजे आता सर्वसाधारणपणे कारले म्हणलं किंवा दोडका म्हणलं काकडी म्हणलं जे वेगवेगळे पीक आहेत त्याचा प्रामुख्याने 3 रोग आहेत. पहिलं म्हणजे ज्याला मेन बुरी ज्याला आपण पावडर मिल्ड्यू म्हणतो दुसरं डाउनी मिल्ड्यू या 2 रोग आणि त्याच्यासोबत या 3 प्रामुख्याने आपल्याला सतवतात. त्याच्यावर आपण सुरुवातीपासून उपाययोजना करतो. साधारण 4 दिवसानंतर 4 दिवसाला आपलं स्प्रे मॅनेजमेंट राहतं जे की फवारणी म्हणजे मॅनेजमेंट पूर्ण उगवण झाल्यापासून उगवण झाल्यापासून एक थोडस 5 दिवस आपण थांबतो जेणेकरून आपलं जे रोप आहे 4 पानापर्यंत येऊन द्यायचं तिथून पुढं कारण रोप लहान असतं आपण फवारणी जी करणार आहे ती सहन करू शकत नाही. मग त्यामध्ये सुद्धा मर होऊ शकते किंवा ट्रेस मध्ये जाऊ शकतो किंवा जळू शकतो. अच्छा सुरुवातीला आपण त्याला ड्रिचिंग वगैरे करतो एक 4 ड्रिचिंग होते. त्याच्यानंतर कंटिन्यू फवारण्या कंटिन्यू 4 दिवसाला आपण टाइम मॅनेजमेंट ठेवायचं जेवढं तुम्ही टायमिंग मॅनेजमेंट किंवा वेळ द्यायचा शेतीला टायमिंगला तेवढं तुमचा प्लॉट चांगला डेव्हलप होणार. अच्छा म्हणजे फवारणी काय मग ती फवारणी किती खर्चिक आहे समजा एक फवारणी तुम्हाला किती खर्चिक आहे तसं विचार केला तर एक फवारणी सर्व कमीत कमी 1000 रुपये तर आपली जाते म्हणजे प्रत्येक 5 ते 10 दिवसाला तुम्हाला 1000 रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. आठवड्याला आपल्याला जर विचार केला तर एकरी तर महिन्याला आपण 5000 रुपये आठवड्याला 5000 आपण लागतात फवारणीचे प्लस आपले मटेरियल दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे हा खत वगैरे ड्रिप ऍप्लिकेशन असेल त्यावरून फवारणी ऍप्लिकेशन. ठीक आहे म्हणजे समजा आपण जरी 5000 पकडले तर महिन्याचे एक समजा 20-25 हजार रुपयाचा खर्च म्हणजे 2 महिन्याला आपण 50,000 रुपये हा एक खर्च पकडू शकतो. ओके नाही खर्च तर करावाच लागणार कुठलीही शेती करायची खर्च. ओके आता म्हणजे मार्केट बी तुम्हाला जवळच आहे आणि हे सगळे आता तुम्ही बऱ्याच मी बघितले तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून मी सातत्यानं पाहत असतो. आता तुमच्यामुळे लागवड करणारे शेतकरी भरपूर आहेत म्हणजे बऱ्याच जणांकडे आपण मी पाहतोय की आता तुमच्या संपर्कात आहेत. आता हे कसं वाटतंय काय फिलिंग आहे की लोकांना हे एक सांगणं त्याच्या माध्यमातून आपलाही अनुभव आणि लोकांना एक चांगलं उत्पादन याचे बऱ्यापैकी फायदे होताना दिसतात का कोणी शेतकरी इथे येणं किंवा तुम्ही शेतकऱ्याकडे जाणं असं काही सध्या तरी चालू आहे का? आता एक तुम्हाला साधं सोपं सांगतो आपण जे काम करतोय सोशल मीडियावरती त्याचा इफेक्ट असा जाणवतो आपल्या डायरेक्ट मेसेज येतात म्हणतात सर मार्गदर्शन तुमचं कष्ट आमचं आपल्या दोघांच्या एक समतोल राखून आजपर्यंत आपला हा प्लॉट डेव्हलप झालाय. पण मला त्यांना प्रश्न असतो दादा मी तुम्हाला कधी मार्गदर्शन केलं कारण मी तर त्यांना मार्गदर्शन केलं म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही जे पोस्ट टाकता ते पोस्ट बघून आम्ही सगळं प्रिपेअर किंवा त्यानुसार मार्गदर्शन करतोय. तुम्ही जे काही तुम्ही करता ते तुम्ही पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता. बरं असं कधी होतं का की ठीक आहे आपण करतो हे तर बेस्टच आहे समजा
पण इतर कोणीतरी करते आणि आपण पाहत पाहत काही आपल्याला दिसून येत अशा गोष्टी कधी होतात का की बाबा अरे चला एखादा नॉर्मल शेतकरी आहे त्याच्याकडे एवढं स्किल नाही पण काहीतरी त्याच्याकडून अडॉप्ट करण्यासारखं आहे अशा कधी गोष्टी असा अनुभव कधी काही आला की नाही, नाही. अशा शेतीमध्ये की अशा गोष्टी करायला पाहिजेत जसं आता हे वर आपण पाहिलंय हा. बऱ्याच लोकांना माहित नाही ना हो, जसं हो. कारल्याची लागवड केली की एक बांबू उभा करणं हम्म. किंवा कुठेतरी सुतळ्या बांधणं वगैरे आपण हा, नॉर्मली काय पाहतो हा, तेच हा, आहे हा. किंवा द्राक्षासारखे हे असतात हा. आता याच्यामध्ये खूप सारं वेगळे हे काय नायलॉनचं आहे नाही किंवा हे हा. आहे या आयडिया काय आहेत या लोकांना आणखी माहित नाही माहित नाही. हे थोडस ब्रीफ करावं आता आपण जर आपला एरिया गेला हम्म. एक पुणे एरिया बघितला आणि हम्म. जर आपण बाकी हा. वादर ह्याच्यात गेलो हा. जे की आपण विदर्भ म्हणू शकतो बाहेर किंवा असे बरेच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जे आपल्या अशा टेक्निक आहेत ते हा. आजपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत अच्छा म्हणजे आपण व्हिडिओ मध्ये टाकतो मग तेव्हा शेतकऱ्यांना एक उत्सुकता एक एनर्जी निर्माण होती की बाबा हे असं प्लॉट एवढा भारी निर्माण नाही मी आता तुमचा गेल्यावरचा प्लॉट पाहिला ना पूर्ण हा. असं जसं की वाटतंय की काही एखाद्या गार्डन मध्ये गार्डन मध्ये हा मग हे ह्या सपोर्ट मुळेच ते सगळं हे होतं असं Okay. हा, एक ऍडव्हान्स टेक्निक आहे हम्म. जे आपण परंपरेप्रमाणे जे आधी करत होतो हम्म. ते आपण नॉर्मली एक वॉल पद्धतीने करत होतो हम्म. फक्त एवढंच हा Wall. लक्षात नाही एवढं हा, हा, एक डबल कैची हा. पण हे आपण एक पारंपरिक सोडून एक नवीन ऍडव्हान्स हा ते आपण आता चालू आहे आपलं अच्छा हा. उत्पादनामध्ये वाढ होणं हा. हेच आहे कारण आता इथून पुढे वेल पसरायला जागा मिळते हो. आणि साहजिकच पुन्हा उत्पादन हे त्याच्यामधून आणि थोडंसं- जर वॉल मध्ये आपण घेतलं सपोज हा वेल आहे आपला हा. आपला जे काही रोग आहेत कारल्याचे हा. किंवा वेलवर्गीयाचे हा. ते जमिनीपासून आपले स्टार्ट होत येतं जसे हा. डावणी असेल बोरी असेल हा. ते हळूहळू वर येत येतं हा. आणि जे वरचे वेल आहेत हा. ते जर वॉल असेल हा. तर हे वरचा वेल रिटर्न खाली येतो अच्छा मग ते रोगाच्या कनेक्ट होतो ना त्या हो आलं भागात लक्षात. हा म्हणजे हा. वॉल सिस्टम जर वॉल सिस्टम असेल तर पण हे असेल ना हे आपलं वेल डायरेक्ट हिकुंड वर इकडे पसरणार आहे अच्छा म्हणजे जरी हा. खाली प्रादुर्भाव झाला तरी वरती हा. ते थोडस लेट जाणार लेट जाणार हा. अच्छा. म्हणजे एकदम फायदा आहे. ताबडतोब इफेक्ट त्याच्यावरती दिसत आणि नाही उत्पन्न वाढीसाठी एक योग्य पद्धत आहे ही अच्छा बरं आता हा माल चालू झालाय हा. आता इथून पुढे 2-2.5 महिने चालणार म्हणजे हा. साधारणपणे आणखीन 15 दिवसानंतर आपल्याला हा. हा एरिया पूर्ण कव्हर हो दिसणार म्हणजे 15-20 दिवस तरी आणखीन लागतील याच्यामध्ये कम्प्लीट हो लागणार चालेल दुसरं आता याच्यामध्ये काय राहील आपला समजा खर्च झाला किंवा औषधं वगैरे आता नॉर्मली काय याच्यामध्ये औषधाची तुम्ही फवारणी करताय हा. त्याच्यामध्ये कुठलं असं म्हणजे हे आहे की ते सातत्यानं तो स्प्रे याच्यावरती एक हा. ठेवणं गरजेचं आहे आता सध्याचं वातावरण बघितलं तर एक उन्हाळ्यासाठी. टेम्परेचर आहे उन्हाळे असं? उन्हाळा टेम्परेचर असं आहे की हा. थ्रिप्स साठी एक जास्त पैदावार होण्यासाठी हा. किंवा पोषक वातावरण म्हणू शकतो आपण त्यांच्या असं आहे. हा त्याच्यासाठी किंवा डावणी मिल्डूसाठी हा. आता भोरी मागच्या 10-15 दिवसात बघितलं आपण दैवार पडत हा. होतं हा. थोडाफार अटॅक जाणवला पण तो आपण स्टॉप झालाय हा. आता इथून पुढे जसं टेम्परेचर वाढेल तसं हम्म. थ्रिप्स असेल किंवा डावणी असेल याच्यासाठी आपल्या स्प्रे सातत्याने 4 दिवसाला घ्यावेच लागणार आहेत जेणेकरून आपलं प्लॉट एक व्हायरस वरती जाऊ नये कारण थ्रिप्स प्रामुख्याने जर सपोज एखादं व्हायरस असेल झाड किंवा ते विकनेस येतो प्लॉटला त्याच्यावर झाड आपलं किंवा एक टेम्परेचरचा ट्रेस जाणवल्यामुळे ते झाड आपलं व्हायरसवर जातं आणि सपोज ते बाकीच्या किडे आहेत इतर किडी किंवा थ्रिप्स त्या झाडावरती जाऊन बसल्या ज्या व्हायरसच्या मग ते एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत ट्रान्समिट ते रोग करतात मग आपलं रोग ट्रान्समिट होतात त्याला मग काय सापळे लावायची काही गरज असं सापळे लावतो ना आपण सापळे वगैरे लावतो बाजारात भेटतात सापळे अच्छा. म्हणजे आता सध्या काही गरज नाही अशी का नाही गरज आहे लावतो आपण म्हणजे लावायला पाहिजेत ना लावायला पाहिजेत नॉर्मली ठीक आहे. जेणेकरून कसं फवारणीद्वारे काही कंट्रोल होईल काही त्या सापळेद्वारे त्याला चिकटून आपले थ्रिप्स कंट्रोल होईल ठीक आहे बरं खूप सारी अशी मला वाटतं माझ्या जी मनात माहिती मला पाहिजे होती ना की एक उत्सुकता होती की वेलवर्गीयकडे काय ना नॉर्मली लोक खूप घाबरतात माझा अनुभव आहे आणि खरंच तसे आहे रिस्की आहे त्याच्यामध्ये आता आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वेलवर्गीय असं पीक आहे सपोज कारलंच एक माझा अनुभव तुम्हाला किती बी वादळी संकट येऊ द्या नैसर्गिक येऊ द्या म्हणजे जे काही संकट आहेत किंवा रोगराई येऊ द्या कारला असं पीक आहे तुम्हाला खर्च तरी काढतच तुमचं तुम्हाला पूर्णपणे असं डुबवणार नाही म्हणजे रिस्क नाही बरं हा मला त्याच्यावरून एक आठवलं आता जसं अतिवृष्टी होते आणि बरेच सारे पिकं पाण्याखाली जातात तशा परिस्थितीमध्ये समजा आता इथं बोधवर समजा ह्याच पावसाळ्या हंगामात तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पाणी वगैरे भरतं त्यावेळेस याला काही प्रादुर्भाव मोठे होतात का असे कारल्याला नाही कारला असं पीक आहे त्याला जास्त पाणी चालत नाही मग काय करायचं सपोज सुरुवातीला निचऱ्याचं रान बघायचं जेणेकरून पाणी आपलं नाही चालेल तो तर हे झाला पण जर समजा तसं जर काही झालं तर होतं त्याच्यामध्ये होतं पिवळं पडायचं जास्त प्रमाण होतं जी मुळे असते ती चॉकअप होती मुळीचं प्रमाण म्हणजे वाढायचं पिकाप्रमाणे धोका आहे सगळ्यात सेमच आहे ठीक आहे पण कारली जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे बाकीच्या पिकाच्या तुलनेत ओके बरीच माझ्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं मिळाली इथं आणि मला जो तो प्लॉट पाहायचा आहे ना म्हणजे पूर्ण जसे तुमचे मी फोटो पाहिलेत मी फोटो लोकांनाही शेअर करेल पहिल्या प्लॉटचे तर तसा हा प्लॉट आपण नक्की पाहूयात मी एक आशा करतो की आणखी 15 दिवसांनी किंवा महिन्यानं याच्यामध्ये आणखीन एक आपण भेट घेऊयात परंतु
सध्या मित्रांनो काय आहे की प्रतिकूल वातावरण म्हणजे सध्याचा उन्हाळ्याचा हंगाम आणि प्रतिकूल व्यक्ती म्हणजे काय की अशा प्रकारे एवढं उच्च शिक्षण घ्यायचं आणि परत शेतीत उतरायचं. तर लोकांची जी पाहण्याची मानसिकता असते ती खूप निगेटिव्ह असते. पिकाला निगेटिव्ह वातावरण आहे आणि पिकवणाऱ्यालाही निगेटिव्ह वातावरण आहे. त्या दोन्हीला कुठंतरी आता या वेलवर्गीय एक छोट्याशा जीवाला या निसर्गाच्या प्रतिकूल वातावरणाला आणि आपल्याला एक मानसिक तणावाला दूर करून हे सगळं करायचं. आणि याच्यामधून सुद्धा तुषार जे काही करतायत ते अतिशय कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि माझी खूप दिवसाची माझी पर्सनल इच्छा होती की यांना जाऊन भेटावं आणि हे पाहावं, म्हणून मी आज आलोय. आणि सेम प्लॉट किंवा तुमच्या मनातली काही झालेली प्रश्नाची उत्तर असतील ते आपण नेक्स्ट भागामध्ये नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि काय आणखीन 15 दिवसानं किंवा 1 महिन्यानं या बागेमध्ये फरक पडतोय, उत्पादन कसं चालू होतंय, निघालेल्या जी काही फळं असतील याची काय क्वालिटी असणार आहे आणि त्यावेळेस भाव काय मिळतोय, ही जी काही राहिलेले प्रश्नाची उत्तर आहेत ती सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुषार, मनापासून अगदी मनापासून धन्यवाद. कारण ही जी काही माहिती आली आहे ही मला तर मिळाली, पण माझ्या माध्यमातून काही लोकांना पुढे मिळेल. हो बरोबर. आणि साहजिकच मला वाटतं की कोणाला तरी याचा काही ना काही किंचित तरी फायदा मिळेल. आजच्या याच्यात काय आहे ना, आता सध्या कॉम्पिटिशन चाललंय, या माझ्याकडे मी तुम्हाला कन्सल्टिंग करतोय, बरोबर. लोक आम्हा पैसा कमवायला लागले. बरोबर. अशा वेळी थोडासा वेळ काढून आपली तर शेती पाहणंच, त्याच्याबरोबर आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करणं, पण त्याच्यामधून जर समजा ते जर इतराला गेलं तर त्याचा फायदा होतो, हे मानसिकता ठेवणं आजच्या घडीला खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही करताय त्याच्यामुळे तुमचं मनपूर्वक एक आभार मी व्यक्त करतो आणि दिलेल्या वेळेबद्दल सुद्धा मी नक्की आभार करतो. तुषारचं फेसबुक पेज आहे, मी त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि त्यांच्या माध्यमातून या शेतीबद्दल आता आपण जस्ट पाहिलेलं एक छोटा आहे एक एपिसोड, 1 दिवसामध्ये आपण 1 तासामध्ये इथे येऊन भेट दिलेली आहे. परंतु लागवडीपासून खालची जमिनीची मशागत असेल, त्याचे उगवणीनंतरचे स्प्रे असतील किंवा तोडणी असेल, मार्केट असेल, या सगळ्या बाबी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. त्या पेजला सुद्धा नक्की तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळेल. तुषार, काही तुम्ही रिक्वेस्ट करू इच्छित असाल तर? जे आता माझ्या वयातले तरुण शेतकरी आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांना तुम्ही बाबा कारले शेती एवढीशी परवडेबल शेती आहे की माझा अनुभव 6 वर्षापासून मी शेती करतोय, त्याच्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतोय कारले असं पीक आहे की तुम्हाला असं संकटात किंवा सोडून देणार नाही. तुमचा शेवट खर्च तरी काढेल 100% कमीत कमी. साथ निभानेवाला. तसं म्हटलं तरी काहीच अडचण नाही. बाकी जर बघितलं आपण टोमॅटो थोडस रिस्की झालं तर लाख नाही तर राख, तसं कारले नाही. तुमचं कोणताही सीझन असो मला 100% तुमचं पैसे करून देतच, पण जरी काही संकट आली तर तुमचा शेवट खर्च काढतच आणि तुम्हाला सेफली बाहेर काढतं. ठीक आहे, चालेल. ओके, धन्यवाद.